लाईफ पॉझिटिव्हच्या एका नवीन सादरीकरणामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजचा विषय आहे कार्तवीर्यार्जुन मंत्र. कार्तवीर्यार्जुन हा एक महान पराक्रमी राजा होऊन गेला. तो भगवान विष्णूचा अंश आहे. भगवान विष्णूच्या सुदर्शन चक्राचा अंश आहे. मानवी जीवन म्हणजे एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे, जरतारी हे वस्त्र मानवा तुझी या आयुष्याचे. अनेक समस्या असतात. समस्यांची मालिका असतात. एका पाठोपाठ एक समस्या येत असतात. परंतु त्या समस्येवर मात करण्याचे प्रसिद्ध सिद्ध जगन्मान्य तोडगे पण असतात. आवश्यकता असते श्रद्धेची आणि निस्सीम भक्तीची. बघूया राजा कार्तवीर्यार्जुनाने जीवन सुकर करण्यासाठी दिलेल्या मंत्र आणि त्या मंत्राचा उपचार आपल्या आयुष्यात कसा करून घ्यायचा याविषयी विचार करूया. सोपा मंत्र आहे. त्याची अर्थ सांगण्याचीही गरज नाही म्हणून मराठी अन्वय देण्याचा प्रयत्न केलेला नाही. अत्यंत सोपा आहे. ओम ह्रीं कार्तवीर्यार्जुनो नाम राजा बाहू सहस्रवान यस्य स्मरण मात्रेण गतम नष्टम च लभ्यते. परत एकदा ऐका. ओम ह्रीं कार्तवीर्यार्जुनो नाम राजा बाहू सहस्रवान यस्य स्मरण मात्रेण गतम नष्टम च लभ्यते. मंत्र आहे. मंत्राचं मनन केलं तर कार्तवीर्यार्जुनाची प्रतिमा तुमच्या डोळ्यासमोर तयार होते. कसा राजा आहे तो? बलशाली राजा आहे. आणि त्याचे बाहू किती आहेत? सहस्र बाहू आहेत. सहस्र बाहू असलेला राजा तो कार्तवीर्य. आता ओम आणि रीम काय आहे? ओम हा आद्य हुंकार आहे, आद्य स्वर आहे. पृथ्वीच्या निर्मितीला निर्माण झालेला पहिला स्वर, आदि स्वर, आदिम स्वर म्हणजे ओम. अ उ आणि म 2 स्वर आणि 1 व्यंजन असा हा आदि स्वर आहे. ओंकार साधना योगामध्ये सांगितलेली आहे, त्यातला हा ओंकार. रिम हे या मंत्राचं बीज आहे. बीज आहे. पहिली ओळ स्पष्ट झाली. पहिली ओळ परत ऐका. ओम ह्रीं कार्तवीर्यार्जुनो नाम राजा बाहू सहस्रवान. आता आपल्याला जे फलित पाहिजे आहे ते दुसऱ्या ओळीमध्ये आहे. यस्य स्मरण मात्रेण गतम नष्टम च लभ्यते. आता तुम्हाला आणखीन सांगून ठेवतो. काही पुस्तकांमध्ये हा मंत्र गतमच्या ऐवजी
ऋतम नष्टम च लभ्यते. दोन्हीचा अर्थ तुम्हाला सांगतो. सहस्र बाहू असलेला पराक्रमी राजा कार्तवीर्यार्जुन याचं स्मरण केलं असताना तुमच्या जीवनामध्ये जे गत झालेलं आहे आणि जे नष्ट झालेलं आहे ते तुम्हाला परत मिळतं. आता दुसरं रूपांतर काय आहे? ऋतम नष्टम च लभ्यते. कलियुग आहे. काही लोक तुमच्या जीवनामधलं तुमचा हक्काची गोष्ट हिरावून नेतात. त्याला ऋत असं म्हणतात. म्हणजे जर तुमच्या जीवनामध्ये जर काही ऋत झालेलं असेल, काही नष्ट झालं असेल, ते सुद्धा परत मिळतं. परत एकदा ऐका. ओम ह्रीं कार्तवीर्यार्जुनो नाम राजा बाहू सहस्रवान यस्य स्मरण मात्रेण गतम नष्टम च लभ्यते. आता हरवलेली वस्तू परत मिळवण्यासाठी हा सिद्ध मंत्र आहे. तो अत्यंत प्रसिद्ध आहे. स्वामी समर्थांची उपासना करणाऱ्या साधकांमध्ये एकत्रित साधना करत असताना या मंत्राचा 21 वेळा जप केला जातो. आता कार्तवीर्यार्जुन कोण आहे? तो राजा आहे. तो विष्णूचा अवतार आहे. तो संपत्तीचा देव आहे. कार्तवीर्यार्जुन सहस्रबाहू आहे म्हणून ती शक्तीची देवता आहे. आणि जीवनामध्ये शक्ती आवश्यक आहे. जीवन जर लढायचं असेल तर शक्ती आवश्यक आहे. म्हणून कार्तवीर्यार्जुनाची उपासना कशासाठी? तो संपत्तीचा देव आहे, तो शक्तीचा देव आहे, म्हणून त्याची उपासना करायला हवी. कारण आधुनिक जगामध्ये संपत्ती आवश्यक आहे. संपत्तीशिवाय जीवन निरर्थक आहे. आणि शक्तिहीन माणूस, ओजहीन माणूस या जगात कलियुगात टिकू शकत नाही. आणि तिसरं वैशिष्ट्य कार्तवीर्यार्जुनाचं आहे, गमावलेली वस्तू, गमावलेली कीर्ती तुम्हाला जर परत मिळवायची असेल तर विष्णू स्वरूप कार्तवीर्यार्जुनाची उपासना करा. जीवन आहे. गुलाबाच्या पाकळ्यांनी पसरण केलेली पायघडी नाही आहे. जीवन आहे. देर आर गोइंग टू बी बम्प्स अँड जम्प्स. आता बम्प्स आणि जम्प्स कोणकोणचे आहेत? आम्ही एखादी गोष्ट विसरतो, आमची एखादी गोष्ट हरवते, आमच्या जीवनातून एखादी वस्तू निघून जाते, आम्ही मोठ्या मनाने एखाद्याला वस्तू देतो पण ती परत मिळत नाही. पुस्तकांच्या बाबतीमध्ये ते हमखास होतं. पैशाच्या बाबतीमध्ये तर तो नियम झालेला आहे कलियुगातला. काही कारण करून पैसे मागायचे आणि ते परत करायचे नाहीत. अशा गोष्टी जीवनामध्ये स्वाभाविक घडत असतात. आणि त्यामुळे ज्यांनी हे धन, संपत्ती, वस्तू कष्टाने कमवलेले आहेत त्या व्यक्ती अशा वेळेला निराश होऊन जातात. अशा वेळेला
सहस्र बाहू असणाऱ्या कार्तवीर्य अर्जुनाचं स्मरण करावं. तुम्ही गुगल मध्ये टाका सहस्र कार्तवीर्य अर्जुन, तुम्हाला सहस्र बाहू धारक राजा कार्तवीर्यार्जुनाचं चित्र दिसेल. ते मुद्दामून तुम्हाला दिलेलं नाही आहे. कार्तवीर्य अर्जुन हे भगवान विष्णू यांचे अवतार आहेत. कार्तवीर्य अर्जुन हे भगवान विष्णूंनी धारण केलेल्या सुदर्शन चक्राचे पण अवतार आहेत. आणि या मंत्र साधनेने, मगाशी सांगितलेला मंत्र, कार्तवीर्य अर्जुनो नाम राजा बाहू सहस्रवान तस्य स्मरण मात्रेण गतम नष्टम च लभ्यते, या मंत्र साधनेने समस्येपासून निश्चित मुक्ती मिळते. उपासना कशी करायची? निरांजन लावायची आहे. जमल्यास शुद्ध तुपाची निरांजन लावा. पूर्वेकडे तोंड करून बघा, उत्तरेकडे तोंड करून बसा, आसन ग्रहण करा, आपली मनातली इच्छा प्रगट करा, भगवान विष्णूचे स्मरण करा, निस्सीम भक्ती भावाने स्मरण करा. आपल्या मनपटलावर भगवान विष्णूची मूर्ती उमटवा आणि बघा, जमलं तर सुदर्शन चक्रधारी विष्णूची प्रतिमा आपल्या मनात आणा, त्याचं ध्यान करा. आणि तिसरी महत्वाची गोष्ट अशी की मनामध्ये विष्णू आणायचा, मनामध्ये सुदर्शन चक्रधारी विष्णू आणायचा. तिसरी महत्वाची गोष्ट, मनामध्ये सुदर्शन चक्रधारी विष्णू आणि त्याचा सुदर्शन चक्र हे लाल रंगाचं आहे अशी भावना करायची आणि एकाग्रतेने ध्यान करा. आणि हे ध्यान करत किमान 21 वेळा सकाळ संध्याकाळ, नाही तर अहो येता जाता, कार्य करिता, उठता बसता, कुठेही स्मरण करा. ईश्वर स्मरणाला मुहूर्त नसतो. एकाग्रतेने ध्यान करून मंत्र म्हणा, आपली कार्यपूर्ती होईल. हे याची दृढ विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा आणि आपलं कार्य झाल्यानंतर सुदर्शन चक्रधारी विष्णूला विसरू नका. एखाद सत्कर्म जरूर करावं. कारण संतांनी सांगून ठेवलेलं आहे, ईश्वराची भक्ती कशी करायची? सत्कर्मे ईशू भजावा. बघा, तुमच्या जीवनातल्या हरवलेल्या, गमावलेल्या वस्तू, संपत्ती, तुम्हाला अपेक्षित असणार साम्राज्य, सत्ता, शक्ती, लक्ष्मी पाहिजे असेल तर राजा कार्तवीर्य अर्जुनाचा मंत्राचं मनन करून, चिंतन करून आपल्या हृदयाच्या स्पंदनामध्ये त्याला कोरून टाका. आपलं मंगल होईल, यावर विश्वास ठेवा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट मध्ये नक्की सांगा. आपल्या जैन धर्मामध्ये, बुद्ध धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये इतके सिद्ध मंत्र आहेत जे युगानुयुग चालत आलेले आहेत. ते मंत्र पवित्र आहेत, सिद्ध आहेत, कल्याणकारी आहेत, आपल्या श्रद्धेला होकार देणारे आहेत. त्याचा वापर आपलं जीवन सुकर करण्यासाठी,
जरूर करून घ्या. अशाच काही सिद्ध मंत्रांसह, जैन मंत्रांसह पुढच्या भागामध्ये आपण नक्की भेटूया. धन्यवाद.